हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सराव संच 2.3 करणार आहोत। त्याच्यातला पहिला प्रश्न सराव संच 2.3 जो आहे तो आपल्याला खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचे आहे। त्याच्यातला पहिला प्रश्न x वर्ग प्लस x वजा 20 बरोबर 0। आता हे सॉल्व करताना आपल्याला काय करायचं आहे, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा। याच्यात फक्त ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये 6 प्रश्न आहेत। 6 प्रश्न एकदम चांगल्या पद्धतीने समजून घ्या, प्रॅक्टिस सेट एकदम परफेक्ट होऊन जाईल। ठीक आहे, चला तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं, हा जर कधी कधी काय राहतो, हा पूर्ण वर्ग नसतो। तर मग हा पूर्ण वर्ग नसेल तर आपल्याला पहिले काय करायचं, इथं आपल्याला एक पूर्ण वर्ग संख्या अशी संख्या घ्यायची की जी पूर्ण वर्ग संख्या आहे। ठीक आहे, हे आहे की नाही माहिती नाही आपल्याला, पण इथे आपल्याला काय करायचं, अशी एक संख्या घ्यायची, याच्यामध्ये मिळवायची, जेणेकरून काय होईल, इथलची जी संख्या आहे ती 100% पूर्ण वर्ग संख्या होईल। मग आपल्याला काय करायचं, ही इथे जी संख्या आहे ती पहिले आपल्याला इकडच्या साईडला न्यायचं। ही जर मायनस असेल तर इकडे जाऊन प्लस होते, आणि इथं प्लस असेल तर इकडे जाऊन मायनस। आता इथे मायनस आहे, मायनस असल्यामुळे इकडे जाऊन काय होते, इथे प्लस x वर्ग प्लस x बरोबर 20। पहिले काय केलं, त्याची जी संख्या आपण इथून उचलली आणि इकडे टाकली। आता आपल्याला काय करायचं, याला पूर्ण वर्ग संख्या करायची। ठीक आहे, पूर्ण वर्ग इकडचा जो आहे तो भाग आपल्याला पूर्ण वर्ग संख्या करायचा। आता तो कसा करायचा, आता आपल्याला इथे पहा, ही जी संख्या आहे, ठीक आहे, वर्गावाली संख्या नाही, ही जी मधली संख्या आहे, ओके, त्याचा सहगुणक किती आहे पाहायचा। इथं सहगुणक आपल्याला काहीच दिसत नाही, म्हणजे इथे एकही संख्या दिसत नाही, म्हणजे त्याचा अर्थ काय, इथं किती असतो, 1 असतो। किती असतो, 1। मग आपल्याला काय करायचं, एक छोटासा आपण एक वर्किंग करायची आहे आपल्याला इथे। ठीक आहे, 1 चा अर्धा घ्यायचा। काय करायचं, 1 चा अर्धा घ्यायचा। ह्या इथे काहीच नव्हतं, म्हणजे 1 होता, मग आपण त्या 1 चा काय केलं, अर्धा घेतला। ठीक आहे, 1 चा अर्धा घेतला, 1 चा अर्धा काय होत राहतो, 1/2। ठीक आहे, त्याच्यानंतर 1/2 चा वर्ग करायचा। 1/2 चा काय करायचा, वर्ग। 1/2 चा वर्ग किती येणार पहा, 1/2 चा वर्ग बरोबर 1 चा वर्ग किती येते, 1, 2 चा वर्ग किती येते, 4। ठीक आहे, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4। आता हे जे आपल्याला संख्या आलेली आहे, आपण काय करायची, ही दोन्ही साईडला मिळवायची। म्हणजेच आपल्याला दोन्ही बाजूला 1/4 बेरीज करू, तर आपल्याला कोणती संख्या मिळवल्यावर आपल्याला हे पूर्ण वर्ग भेटेल, 1/4 ही संख्या मिळवल्यावर ही जी बाजू आहे इकडची आपल्याला पूर्ण वर्ग राहते। हा एक लिहायची गरज नाही आपल्याला। ठीक आहे, x वर्ग प्लस x प्लस 1/4 आणि इकडची बाजू आहे, ठीक आहे, इकडची बाजू किती आहे आपली, 20 प्लस 1/4। ठीक आहे, आता आपल्याला काय झालेली, ही पूर्ण वर्ग संख्या झालेली। पहिले आपण हे सॉल्व करून घेऊ। ठीक आहे, आता बघा हे कसं सॉल्व करायचं, 4×5 20, 20 मध्ये 1 मिळवला, सॉरी 20 गुणिले 4 80, 20 गुणिले 4 80, 80 मध्ये 1 मिळवला, हातच्याले 4 खालच्या खाली, किती झाले हे 81/4। आपण एक स्टेप जास्त घेऊ, पहा हे कॅल्क्युलेशन कसे करायचे पहिले तर समजून घेऊ आपण। ठीक आहे, तर हे कॅल्क्युलेशन समजा हे 4 1/3 आहे, मग काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 4 त्रिकम 12, हे वरचा 1 मिळवायचा, खालचे 3 जशाला तसे, म्हणजे 12 आणि 1 13/3। समजा 5 2 7 आहे, तर आपल्याला काय करायचं, ह्या पहिले ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 7 5 35 प्लस 2 आणि खाली 7 जशाला तसे, मग हे काय करायचे, 37/6। समजा हे 4 1/5 आहे, समजा ह्या दोघांचा गुणाकार करायचा। ठीक आहे, 4×5 20 प्लस 1 खालचे 5 खाली जशाला तसे, म्हणजे 21/5 याचं उत्तर होईल। अजून एक उदाहरण घेऊ, 3 2/3 असं गणित असेल, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 3 त्रिक 9 हे मिळवायचेत आपल्याला, आणि खालचे 3 खाली लिहायचे, 9 2 11 11/3। अशा प्रकारे आपल्याला हे काय करायचं आहे, हे जेव्हा आपल्याला इतरची जी सोल्युशन आहे, इतरचं जे उत्तर आहे ते आपल्याला अशा पद्धतीने काढायचं। चला।
ठीक आहे, आपल्याला हे समजलं असं. ठीक आहे, कॅल्क्युलेशन जे पण नाही समजले आपल्याला ह्या प्रॅक्टिसमध्ये सगळ्या गोष्टी, त्याचे कॅल्क्युलेशनच्या पण सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवत आहे. मी हे जे कॅल्क्युलेशन आहे इथे न लिहिता मी 80 + 1/4 आपण इथे लिहूता. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं, x² + x + 1/4 बरोबर हे 80 ने 1 किती होतात, 81/4. आता याच्या पुढची स्टेप लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्या पुढची स्टेप काय करायची, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन करायचे. काय करायचे, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूचे जेव्हा वर्गमूळ घेतो, आता हा आपल्याला काय होतो, x² फक्त इथे x घ्यायचा. ठीक आहे, आणि हा कशाचा वर्ग होता, आपण हे जे मिळवलेला आहे हे कशाचा वर्ग होता, हा कशाचा वर्ग होता, तो 1/2चा वर्ग होता. ही कशाचा वर्ग आहे, 1/2चा वर्ग. मग आपल्याला हे 1चा अर्धा केलता ना आपण, 1चा अर्धा किती आला, जी अर्धी किंमत आली ना ती इथे लिहायची. ठीक आहे, + 1/2. ठीक आहे, इथं जी अर्धी किंमत आली कशाचा वर्ग आहे, 1/2चा वर्ग आहे. 1/4 कशाचा वर्ग आहे, आपण वर्गमूळ घेतो, याचा वर्गमूळ काय असणार, 1/2. ठीक आहे, चला 9 कशाचा वर्ग आहे, सॉरी 81 कशाचा वर्ग आहे, 81 9चा वर्ग आहे. ठीक आहे, तर 9 लिहायचे. 4 कशाचा वर्ग आहे, 4 2चा वर्ग आहे. 4 कशाचा वर्ग आहे, 2चा. पहा 1चा वर्ग किती असतो, 1चा वर्ग 1 असतो, 2चा वर्ग 2 × 2 4, 3चा वर्ग 3 × 3 9, 4चा वर्ग 4 × 4 4 × 4 16 राहतो. 5चा वर्ग असतो 25, 6चा वर्ग असतो 36, 7चा वर्ग असतो 49, 8चा वर्ग असतो 64, 9चा वर्ग आहे 81, 10चा वर्ग आहे 100. आपल्याला तसे आपल्याला 30 पर्यंत पाठच पाहिजे. तर हा 81 कशाचा वर्ग आहे, 81 कशाचा वर्ग आहे, 81 9चा वर्ग आहे. आणि हा 4 कशाचा वर्ग आहे, 4 आहे 2चा वर्ग. मग आपल्याला वर्गमूळ घ्यायचे, त्याच्यामुळं आपली एकदा प्लस मध्ये संख्या घ्यायची, एकदा मायनस मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, वर्गमूळ घेतलेले आहेत आपण, इकडचा भाग निघून टाकूया. आता आपल्याला काय करायचं, हे एकदा प्लस मध्ये लिहिलेलं आहे आपण, x + 1/2. एकदा प्लस मध्ये संख्या घ्यायची, ही संख्या काय घ्यायची, एकदा प्लस मध्ये घ्यायची, एकदा मायनस मध्ये. बरोबर, 9/2 एकदा प्लस मध्ये घेतली आणि x 1/2 आणि ही संख्या डबल आपल्याला घ्यायची आहे, पण आता ही प्लस मध्ये न घेता आपण मायनस मध्ये घ्यायची. काय करायचं, हे प्लस वाले तिकडे जाऊन मायनस होतात. x बरोबर 9/2 वजा हे प्लसच्या तिकडे जाऊन मायनसचे होणार. ठीक आहे, इकडे पण तसंच करायचं, 9/2 वजा हे प्लसचे जाऊन तिकडे मायनस मध्ये 1/2 झाले. ठीक आहे, आता यांचा छेद समान असल्यामुळे, छेद समान असला तर आपण अंशाचं काय करतो, बेरीज असलं तर बेरीज, वजाबाकी असलं तर वजाबाकी. 9 - 1/2. 9 - 1 किती येते, 8. 8/2 आपल्याला उत्तर येणार आहे. 2चा पाडा 8 पर्यंत म्हणलं तर उत्तर 4 येते. 2चा पाडा 8 पर्यंत म्हणलं तर उत्तर किती येते, 4. तसं इकडे पण करायचं, x - 9 आणि -1/2 -9 - 1 छेद समान असल्या तर बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी चिन्ह जसं आहे चिन्ह बदलायचं नाही आपल्याला. मग काय करायचं, x बरोबर -9 - 1 -9 - 1 -10/2 उत्तर आलेलं आहे. -10/2 2च्या पडात 10 5 नंबरला येतात आणि एकच वजाबाकीचं असल्यामुळं आपण 1 वजाबाकीचं लिहिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, उत्तर लिहून टाकायचं. शेवटी आपल्याला इथं उत्तर लिहायचं, वर्ग समीकरणाची मुळे काय आहे, 4 - 5 आहे. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न झालेला आहे. ठीक आहे, समजला असेल. दुसऱ्या प्रश्नाकडे वळू.
आपला दुसरा प्रश्न आहे x वर्ग प्लस 2x वजा 5 बरोबर 0. आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा ही जी संख्या आहे ती आपल्याला इकडे न्यायची, ठीक आहे, त्या साईडला न्यायची. x वर्ग प्लस 2x बरोबर 5. नंतरची स्टेप मी काय सांगितली होती, इथलची जी संख्या आहे आपल्याला पूर्ण वर्ग पाहिजे, इकडची बाजू पूर्ण वर्ग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इतर जी पण संख्या असेल x वर्गची नाही, इथलची जी पण संख्या असेल ओके त्या संख्येचा आपल्याला अर्धा करायचा. म्हणजे 2 चा अर्धा, 2 चा अर्धा, 2 चा अर्धे किती होतात, 2 चा अर्धा किती होतं 1. मग 1 चा वर्ग करायचा, 1 चा वर्ग जर आपण केला 1 चा वर्ग 1च येतो, त्याच्यामुळे आपलं जे कॅल्क्युलेशनचा भाग आहे तो संपून जाईल. 1 चा वर्ग किती येणार, 1 चा वर्ग 1च येते. मग आपल्याला काय करायचा, हा 1 दोन्ही बाजूला आपल्याला मिळवायचा. मग दोन्ही बाजूला आपल्याला बाजूस 1 बेरीज करून दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं, 1 ही संख्या बेरीज करायची. म्हणजे ही जी डावी बाजू आहे ती आपली पूर्ण वर्ग संख्या आहे. x वर्ग प्लस 2x प्लस 1, त्या साईडला पण आपल्याला काय करायचं आहे 5 प्लस 1 मिळवायचा. म्हणजे इकडे पण आपण 1 मिळवला, इकडे पण 1 मिळवला. मग काय करायचं, आता कॅल्क्युलेशन करूया. x वर्ग प्लस 2x प्लस 1 बरोबर हे काय येणार 6. मग आपण याला सॉल्व करून घ्यायचे, इकडचा जो भाग आहे त्याला सॉल्व करायचा. जर आपण याला सॉल्व केला, हा भाग येतो x, ठीक आहे, प्लस याला जर आपण सॉल्व केलं x प्लस इथं तर कशाचा वर्ग आहे, तर 1 चा वर्ग आहे. मग आपण 1 याचा वर्ग जर घेतला आणि इथे आपल्या हे काय आहे 6, म्हणजे हा कशाचा वर्ग आहे, हा 1 x प्लस 1 चा वर्ग हा आहे. मग आपण याला जर जसं आपल्याला a प्लस b कंसाचा वर्ग आहे ना, तसंच याचा वर्ग, याची आपण फोड केली, याचं उत्तर हे आहे. म्हणजे याचा वर्ग जो आहे त्याचा वर्ग हे, ठीक आहे. आता म्हणजे हे एकच आहे, हे एकच आहे, आपण काय वेगळं लिहिलं नाही. आपण काय केलं, फक्त इथं x वर्गाचा फक्त x घेतला आणि इथं कशाचा वर्ग लिहिला, आपण 1 चा वर्ग लिहिला, आपण इथं 1 लिहून टाकला. आता आपण काय करायचं, दोन्ही बाजूचे वर्ग मिळवून घेऊन दोन्ही तुम्ही डायरेक्ट ही स्टेप न करता तुम्ही डायरेक्ट हे कन्फ्युजन वाटत असेल तर आपण काय करू, याला मोडून टाकू, ठीक आहे, वर्ग मूळ घेऊन. ठीक आहे. आता आपला वर्गमूळ घेताना काय करायचं, फक्त याच्यातला x घ्यायचा. आणि कशाचे अर्धे केले ते आपण, 1 चा अर्धे केले. 1 चे अर्धे म्हणजे 1 चा अर्धा म्हणजे 1 चा, ओके, 1 चा अर्धे केले, 1 चे अर्धे केले आपण. कशाचे अर्धे केले ते 1 चे, आणि त्याचा वर्ग घ्यायचा, त्याला हे करायचं, ठीक आहे, त्याला काहीच नाही करायचं, राहू दे, ठीक आहे. ज्याचे अर्धे केले ते घ्यायचं आहे, ज्याचे अर्धे केले ते घ्यायचं, आणि x वर्गाचा xच घ्यायचा. आता याचा वर्गमूळ निघत नाही बाहेर, ठीक आहे, त्याच्यामुळे प्लस मायनस मध्ये आपल्याला इथे 6 यायचं. याचं वर्गमूळ निघते का नाही, 4 असले असते तर 4च्या जागी आपण 2 लिहिले असते, 5 असले असते तर 9 असले असते तर 9च्या जागी 3 लिहिले असते, 16 असले तर 16च्या जागी 4 लिहिले असते. तर 6चा वर्गमूळ निघत नाही, 6 कशाचाच वर्ग नाही, त्याच्यामुळे आपण वर्गमुळात तेला राहू द्यायचे. नंतर काय करायचं पहा, नंतर काय करायचं आपल्याला, इथे एकदा प्लस मध्ये एकदा मायनस मध्ये आपल्याला लिहून घ्यायचे. म्हणजे x प्लस 1 बरोबर वर्गमुळात 6. एकदा प्लस मध्ये लिहिलं, प्लस मध्ये म्हणजे काहीच नाही लिहिलं तरी चालते. x प्लस 1 बरोबर वजा वर्गमुळात 6. म्हणजे याला एकदा प्लस मध्ये लिहिलं आपण आणि एकदा मायनस मध्ये. ही संख्या तशी लिहिली, एकदा प्लस मध्ये लिहिलं, एकदा मायनस मध्ये. आता चला, आता आपल्याला काय करायचं, हे प्लसचे तिकडे जाऊन मायनस मध्ये. x बरोबर वर्गमुळात 6 मायनस 1, x बरोबर मायनस 6 वर्गमुळात 6 मायनस 1. शक्यतो ही संख्या जी हाती ती आपण पहिले लिहू, ठीक आहे. वजा 1 प्लस वर्गमुळात 6, x बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 6. म्हणजे म्हणून समीकरणाची मुळे शेवटी मी काय केलं, काहीच नाही केलं. ही जी वर्गमुळाची संख्या आहे नेहमी आपल्याला नंतर लिहायला पाहिजे,
त्याच्यामुळे जी वर्गमूळाची संख्या आहे ती नंतर लिहिली आणि नॉर्मल जी संख्या आहे आपण ती पहिले लिहिली. बिना वर्गमूळाची संख्या आपण पहिले लिहितो आणि वर्गमूळात जी येते ती संख्या आपण नंतर लिहितो. त्याच्यामुळे आपण वर्गमूळात जी आलेली संख्या ती नंतर लिहिली आणि वर्गमूळात नसलेली संख्या आधी लिहिली. समीकरणाची मुळे -1 प्लस वर्गमूळात 6 -1 मायनस वर्गमूळात 6. ठीक आहे, अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न झाला. आपला तिसरा प्रश्न आहे m वर्ग वजा 5m बरोबर -3. आता ही संख्या पलीकडे असल्यामुळे आपल्याला पलीकडे न्यायची गरज नाही. मग दुसरी स्टेप काय करायची, इथं जी संख्या आहे त्याचा आपल्याला काय करायचे, अर्धे करायचे. ओके, तर 5 चे अर्धे, 5 चे अर्धे, 5 चे अर्धे किती होतात, 5/2. ठीक आहे, जसं 4 चे अर्धे किती होतात, 2. 5 चे अर्धे 5/2. 6 चे अर्धे किती होतात, 3. 6 चे अर्धे केले तर 3. 7 चे अर्धे होतात का नाही, मग 7 चे अर्धे होतात 7/2. 8 चे तुम्ही अर्धे केले तर 4 होतात. 9 चे अर्धे करता येतात का नाही, मग आपण 4.5 नाही म्हणायचं, 9/2 म्हणायचं. ठीक आहे, तर अर्धे घेताना तुम्ही लक्षात ठेवा की अर्धे कसे घ्यायचे. जर भागाकार डायरेक्ट जात असेल तर ठीक आहे, नसलं जात असेल तर आपल्याला काय करायचं, त्याच्या खाली 2 लिहायचे. आता इथं जाऊ शकत नाही, 5 चे अर्धे होत नाही, 2.5 येतात, तर पॉईंट मध्ये आपल्याला उत्तर घ्यायचं नाही कारण पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. मग आपल्याला काय करायचं, हे 5 चे अर्धे काय करायचं, 5/2 घ्यायचे. आता हे 5/2 चा वर्ग करायचा, 5/2 चा वर्ग. आता इथं लक्ष द्या, इथं वजाबाकीचे 5 जरी असले तरी आपल्याला ते बेरजेचे 5 घ्यायचे. ठीक आहे, वजाबाकीचे 5, कारण नेहमी वर्ग काय येतो, प्लस मध्ये येतो. जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता 5 चे अर्धे वजा 5/2 वजा 5/2. आता इथं वजा 5/2 चा वर्ग केला, चा वर्ग काय ना, 5 चा वर्ग येते 25 आणि 4 चा वर्ग किती, 2 चा वर्ग किती येते 4. एक वर्किंग आपण इथं एक छोटीशी वर्किंग आपण केलेली आहे. आता आपल्याला हे काय करायचं, दोन्ही बाजूला बेरीज करू. दोन्ही बाजूला (25/4) बेरीज करू. बेरीज करू मग काय केलं, वर्गमूळात हे जशा तसं लिहिलं, 25/4 इथं बेरीज केली आणि -3 जसा तसं लिहिले आणि 25/4 इथे पण बेरीज केली. नंतर काय करायचं, आपल्याला इकडचे कॅल्क्युलेशन करून घ्यायचे. m वर्ग वजा 5m प्लस 25/4 ही आता पूर्ण वर्ग संख्या झालेली आपली. ठीक आहे, आता आपल्याला आपली याच्या आधी कॅल्क्युलेशन सांगितले होते, आपल्याला ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 4 त्रिकम 12 हे वजाबाकी असल्यामुळे इथे वजाबाकीचे प्लसचे 25/4. त्याच्यानंतर अजून m वर्ग वजा 5m प्लस 25/4 वजा 12 आणि प्लस 25 ह्या दोघांचे जर कॅल्क्युलेशन केले तर हे बेरीज करायची नाही आपल्याला, एक वजाबाकी असल्यामुळे दोघांची वजाबाकी करायची. एक वजाबाकीची संख्या, एक बेरीजची संख्या, एक वजाबाकी आणि एक बेरीज असलं तर आपल्याला काय करायची, वजाबाकी. आता इथे मोठी संख्या आहे 12 नाही, तर मोठी संख्या आहे 25. 25 मधून 12 वजा केले उत्तर येतात आपल्याला 13 आणि प्लस वाली संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला प्लस मध्ये 13 घ्यायचे. हे 4 जशाला तसे. ठीक आहे, चल तर आपण आता काय केलेलं आहे, याचे कॅल्क्युलेशन करून घेतलेलं आहे. प्लस असल्यामुळे प्लस लिहायची गरज नाही. आता दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन, दोन्ही बाजूचे आता इथे m वर्गाचा फक्त आपल्याला m घ्यायचा आहे आणि आपण अर्धे कशाचे केले, आपण अर्धे केले 5/2 चे, मग वजा 5/2 चे आपण अर्धे केले. ठीक आहे, 5 वजा 5 चे अर्धे वजा 5/2 आलेले, वजा 5/2च घ्यायचे फक्त. ओके, वजा याचा वर्ग घ्यायचा नाही, वर्गाच्या जागी आपल्याला वजा 5/2. ठीक आहे, याचा ह्या संख्येचा वर्गमूळ आपल्याला एवढं भेटेल. ठीक आहे, ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि हा कशाचा वर्ग आहे, हा ह्या संख्येचा वर्ग आहे. आता 13चा वर्गमूळ निघत नाही तर मग त्याला वर्गमूळात 13 लिहायचे.
4 कशाचा वर्ग आहे? 4 आहे 2चा वर्ग. 4चं वर्गमूळ किती आहे? 2. म्हणजे 2चा वर्ग 4 आहे, म्हणजे 4चा वर्गमूळ 2 आहे. आणि एकदा प्लस मध्ये लिहायचे, एकदा मायनस मध्ये. आता ही जी संख्या आलेली आहे आपल्याला, एकदा प्लस मध्ये लिहायची, एकदा मायनस मध्ये. आपण इकडे लिहून घेऊ, एकदा प्लस मध्ये एकदा मायनस मध्ये. m वजा 5/2 बरोबर वर्गमुळात 13/2. एकदा प्लस मध्ये लिहिली आपण ही संख्या, आणि m वजा 5/2 बरोबर एकदा मायनस मध्ये लिहायचं. आता काय करायचं, हे प्लसचे तिकडे जाऊन मायनस मध्ये, सॉरी मायनसच्या इकडे जाऊन काय होतात प्लस मध्ये. वर्गमुळात 13/2 प्लस 5/2. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून वजा वर्गमुळात 13/2 प्लस मायनस इकडे जाऊन प्लस मध्ये. मग काय होणार आपल्याला, छेद समान असल्यामुळं आपण डायरेक्टच लिहूता. ठीक आहे. छेद समान असलं तर वरचं बेरीज असेल तर बेरीज जे चिन्ह आहे ते बदलत नाही. ठीक आहे. जे चिन्ह आहे ते पहा बदलणार नाही. वजा वर्गमुळात 13 प्लस 5/2. जर हा छेद वेगवेगळा राहिला असता तर कॅल्क्युलेशन वेगळे आले असते. ते कसे आले असते ते आपण नंतर पाहू. चला ठीक आहे. जेव्हा वेगवेगळे येतील तेव्हा आपण वेगवेगळे कॅल्क्युलेशन करू. कॅल्क्युलेशन कसे करायचे ते पण मी सांगितलेले आहे. ठीक आहे. चला आता ही जी संख्या आहे, वर्गमूळाची संख्या नेहमी शेवटी पाहिजे, म्हणून ही संख्या आपण पहिले लिहायची. संख्या पहिले लिहायची, वर्गमूळाची जी संख्या आहे ती नंतर लिहायची. नेहमी लिहिताना, उत्तर काढताना आपण तसंच केलं. हे 5 आपण सुरुवातीला लिहायचे, आणि वजा वर्गमुळात 13/2. तर समीकरणाची मुळे आपल्याला भेटलेली आहे ते लिहून घ्यायची. पुढचा आपला चौथा प्रश्न आहे. 9y वर्ग वजा 12y प्लस 2 बरोबर 0. आता पहा, ह्या प्रश्नामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट करायची. इथं y बरोबर y वर्ग बरोबर इथं 9 आलेले आहे. मग इथे 9 आल्यामुळे आपल्याला काय करायचं, प्रत्येक पदाला आपल्याला काय करायचं, 9 ने भागायचं. त्याच्यासाठी आपण काय करता, हे प्लसचे 2 तिकडे जाऊन मायनसचे 2 होते. 9 वर्ग 12y हे प्लसचे 2 तिकडे जाऊन जातील मायनस. आता आपल्याला एक एक्स्ट्रा स्टेप करायची, एक जास्तची स्टेप करायची, म्हणजे इथं y वर्ग संघ, इथं आपल्याला कोणतीही संख्या नको आहे. ठीक आहे. इथं कोणतीही संख्या नाही. जिथे 3 प्रश्न पाहिले ते एकही संख्या नव्हती, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट उत्तर केलं. तर इथे एक संख्या आहे. मग आपल्याला ह्या संख्येला काय करायचं आहे, आपल्याला काढून टाकायची. तर काढून तर डायरेक्ट टाकता येत नाही, म्हणून आपण काय करतो, प्रत्येक पदास आपल्याला काय करू, आपण 9 ने भागाकार करू. प्रत्येक पदास प्रत्येक पदास 9 ने भागून. ठीक आहे. चला, म्हणजे 9y वर्ग पहिले काय करता, ही जशाला तसं लिहूता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समजेल. आता काय करायचं, प्रत्येक पदाला 9 ने भागायचं, म्हणजे प्रत्येकाच्या खाली काय लिहायचे, 9 लिहायचे. 9 ने भागायचं म्हणजे प्रत्येकाच्या खाली 9 लिहायचे. आता पहा, इथं हे 9 कटून गेले, मग इथं फक्त काय उरते, y वर्ग. आता हे इथे वजाबाकीचं चिन्ह, वजाबाकीचं, या दोघांना पण 3 ने भाग जातो. ठीक आहे. 4 ने जात नाही, 5 ने जात नाही, 6 ने जात नाही. हे 3च्या पड्यात 3 नंबरला येतात, आणि 3च्या पड्यात किती नंबरला येतात, 4. y ला y बरोबर. हे पण 2च्या पड्यात येत नाहीत 9, त्याच्यामुळे इथे पण भागाकार होत नाही. तर जशाला तशी संख्या ठेवायची. आता पहा, आपल्याला अर्धे कशाचे करायचे राहतात, आपल्याला अर्धे इथे जी संख्या आहे ती. आता इथं संख्या कोणती आहे, 4/3. बघा, सिस्टमॅटिकली करा, काय अवघड नाही आहे प्रश्नाचं उत्तर. 4/3 चे अर्धे. 4/3 म्हणजे वरचा अंश आहे त्याचा अर्धा येतो का आपल्याला, याचा वरचा अंशाचा अर्धा होतो. बघा, 4 चे अर्धे 2, खालचे 3 जशाला तसे. 4 चे अर्धे केले 2 आले, खालचे 3 जशाला तसे. मग 2/3 चा वर्ग, 2/3 चा वर्ग. इथे मायनस असल्यामुळं इथे मायनसच लिहा. ठीक आहे. मायनस 2/3 चा वर्ग. 2 चा वर्ग किती येते, 4. 3 चा वर्ग किती येते, 9. 2 चा वर्ग आला 4, वजा
3चा वर्ग केला, त्याचा 2चा वर्ग आला 4 आणि 3चा वर्ग 9 आणि वर्ग नेहमी आपले बेरजेतच राहतात. ठीक आहे, तर वजा जरी असेल तर वर्ग काय राहतात नेहमी बेरजेमध्येच येतात, त्याच्यामुळे आपल्याला इथं बेरजेमध्ये घ्यायचे. चला ठीक आहे, तर आपण काय केलं, दोन्ही बाजूला आता ही संख्या जी वर्ग केलेली ती संख्या मिळवायची. दोन्ही बाजूला बाजूस 4/9 बेरीज करून दोन्ही बाजूला काय करायचं, 4/9 बेरीज करायची. म्हणजे ही हे लिहायची बाजू आपल्याला प्लस 4/9 लिहायचे, ही बाजू लिहायची आणि अजून आपल्याला काय करायचं प्लस सॉरी इथं बेरीज असल्यामुळे इकडे हे जाताना आपण वजाबाकीचे लिहायचे विसरलो होतो. ठीक आहे, हे बेरीजचं इकडे जाऊन काय होते वजाबाकी, बेरीजचं इकडे जाऊन वजाबाकी, त्याच्यामुळे इकडची सगळी साईड जी बाजू आहे आपल्याला वजाबाकीमध्ये येणार. हे 4/9 आपल्याला काय करायचं 4/9 इथे लिहून द्यायचं. आता पहा यांचा दोघांचा छेद समान असल्यामुळं -2 + 4 -2 + 4 आणि खालचा छेद जशाला तसा. छेद समान असला तर वरची जशी संख्या आहे तशी राहणार. ठीक आहे, आता आपल्याला ही संख्या जशा तशी लिहायची, y² - 4/3y + 4/9 बरोबर. आता इकडची जर संख्या केली बघा, एक वजाबाकीचे एक बेरजेचे, एक वजाबाकीचे एक बेरजेचे, म्हणजे ठीक आहे आपल्याला इथे वजाबाकी होईल. मोठी संख्या आहे 4, 4 मधून 2 गेले 2, खाली 9. ठीक आहे, चल आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. इकडचं मोडून टाकतो, नाही तर खाली जागा नाही राहणार आपल्याला. आता आपल्याला याचा वर्गमूळ घेताना पहा आपण कशाचे अर्धे केले ते आपण इथून मोडून टाकलेलं आहे. ठीक आहे, पहिले इथं y वर्ग घ्यायचा नाही, y वर्ग नाही घ्यायचा, y घ्यायचा आणि वजाबाकी असल्यामुळे वजाबाकीचं चिन्ह जसं तसं घ्यायचं. आणि इथं आपण कशाचा अर्धे केले इथे आपण केले 2/3 चे अर्धे केले. कशाचे अर्धे केले 2/3. ठीक आहे, म्हणजे याचा वर्ग जो आहे तो ही संख्या आहे. ठीक आहे, याचा वर्ग जो आहे या संख्येचा वर्ग ही आहे, ही पूर्ण वर्ग संख्या. आता इकडचा आपल्याला वर्गमूळ घ्यायचे. 2चा वर्ग 2 वर्गमूळातून निघत नाही, त्याच्यामुळे वर्गमूळात 2 लिहायचे. 9 कशाचा वर्ग आहे, 9 आहे 3चा वर्ग. 9 कशाचा वर्ग आहे 3चा. एकदा प्लस आणि एकदा मायनस मध्ये लिहायचं. चला y बरोबर आपल्याला काय करायचं, y - 2 हे जशा तसं लिहायचं आणि हे एकदा प्लस मध्ये लिहायचं आणि हे जसं तसं वापस लिहायचंय. आता ही संख्या काय लिहायची एकदा मायनस मध्ये लिहायची. आता हे प्लसच्या तिकडे जाऊन मायनसच्या इकडे जाऊन प्लस मध्ये होते. वर्गमूळ 2/3 प्लस 2/3 y बरोबर वजा वर्गमूळ 2/3 प्लस 2/3. आता बघा यांच्या दोघांचा छेद समान आहे आणि मी आधी पण काय सांगितलं की ही जी संख्या आपण शेवटी न लिहिता आधी लिहायची. ठीक आहे, ह्या दोघांची बेरीज आपण डायरेक्ट स्टेप न करता आपण काय करतो, एक स्टेप एक्स्ट्रा झाली तरी काही नाही. म्हणजे दोघांचा छेद समान असल्यामुळं जे चिन्ह आहे ते मायनसचं असेल तर मायनसचं, प्लसचं असलं तर प्लस. आता ही वर्गमूळाची संख्या नेहमी शेवटी राहते, ही वर्गमूळात नसलेली संख्या आधी राहते, तर त्याच्यामुळे आपण तेच उत्तर लिहतो. अशा प्रकारे वर्गमूळ समीकरणाची मुळे जी आहे ती आपली 2 आलेली आहे, ते उत्तर लिहून घ्यायचं. ठीक आहे, चौथा प्रश्न संपला, 5व्याकडे वळू.
आपला पुढचा 5वा प्रश्न आहे. ठीक आहे, 2y वर्ग प्लस 9y प्लस 10 बरोबर 0. मग आपण पहिली स्टेप काय करतो, ही जी संख्या आहे ती तिकडे नेऊन म्हणजे त्या साईडला नेऊन 2y वर्ग प्लस 9y बरोबर प्लसचे 10 इकडे जाऊन काय होते मायनसचे 10. मग आता आपल्याला काय करायचे दुसरी स्टेप, इथे जे 10 आहे 2 आहेत ह्या पदाबरोबर y वर्गाबरोबर इथे जे 2 आहे त्यांना काय करतो, प्रत्येक पदाला आपण भागाकार करू. म्हणजे इथं 2 आपल्याला काढून टाकायचे. इथं 2 काढून टाकण्यासाठी आपल्याला प्रत्येक पदाला 2 न भागावं लागेल. प्रत्येक पदाला 2 ने भागून 2y वर्ग प्लस 9y बरोबर वजा 10. इथे जे 2 आहे त्यांना प्रत्येकाला आपल्याला भागाकार करायचा. ठीक आहे, म्हणजे हे 2 आणि हे 2 कटून जातील, फक्त इथं y वर्गच उरेल. इथे 9/2 ला जशाला तसे y. इथं बघा 10 2च्या पड्यात 10 5 नंबरला येतात, त्याच्यामुळे आपण काय लिहायचंय 2च्या पड्यात 10 5 नंबरला 2 न 10 ला भागितलं तर उत्तर काय ते 5. वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळे इथं वजाबाकीचं चिन्ह लिहिलं आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे जी संख्या आहे ही संख्या त्याचे आपल्याला अर्धे करायचे, ह्या संख्येचे अर्धे करायचे. आता ह्या संख्येचे अर्धे म्हणजे 9/2 चे अर्धे. 9/2 चे अर्धे किती होते पहा. 9 चे अर्धे होऊ शकतात का नाही, 9 चे अर्धे होत नाही. तर 9 चे अर्धे 2 आहेत आणि इथं खाली आधी पण 2 आहेत. मग 2 आणि 2 किती झाले 9/4. ठीक आहे, वरचे अर्धे होत नाही म्हणजे खालच्याला डबल करायचं. वरचे अर्धे होऊ शकतात का नाही, म्हणून आपण काय करायचं, वरचे अर्धे होत नसेल तर खालच्या संख्येला डबल करायचं. 2 असेल तर 4, 3 असेल तर 6, 5 असेल तर 10. तर खालच्या संख्येला आपण डबल केलेला आहे. मग आपल्याला आलेला आहे 9/4. जर इथं 8 असले असते तर 8चे आपण 4 केले असते, खालचे 2 जशाला तसे ठेवले असते. पण इथं याचा भागाकार होत नाही, सॉरी हे आपल्याला काय होते याचे अर्धे होत नाही, तर मग खालच्या संख्येला आपण डबल केलेलं आहे. ठीक आहे, हे एक आपल्याला माहिती पाहिजे. मग 9/4 वर्ग 9/4 चा वर्ग, इथं प्लस आहे का मायनस ते पाहून घेऊ त्याच्या उत्तरामध्ये प्रश्नामध्ये. प्रश्न बरोबर चा वर्ग 9चा वर्ग येते 81 आणि 4चा वर्ग येते 16. हे आपल्याला थोडं बाजूला राहू द्यायचं. चला, तर मग आपल्याला दोन्ही बाजूला काय करायचं, 81/16 मिळवून दोन्ही बाजूला 81/16 मिळवून म्हणा किंवा बेरीज करून म्हणा, किंवा मिळवून म्हणा, काही हरकत नाही. चला, मग आपण ह्या साईडला आपण 81/16 मिळवू तर y वर्ग प्लस 9/2 y प्लस 81/16 ह्या साईडला पण आपण मिळवले आणि वजा 5 आणि इथे पण 81/16 आपण मिळवले. पहा, याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे मी तुम्हाला सांगितले होते. याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे पहा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. याच्या आधीचा पहिल्या प्रश्नामध्ये मी समजावून सांगितलेलं आहे. जर तुम्हाला इथलचे कॅल्क्युलेशन समजत नसेल तर पहिल्या प्रश्नामध्ये जाऊन पहा, मी कॅल्क्युलेशन कशी केली समजून सांगितले. तसंच इथं करायचं. 16×5 = 80, मायनसमध्ये असल्यामुळे मायनसमध्ये प्लसचे 81 आणि हे 16. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन जर समजले नसेल तर मागे जा, मागचा पहिला प्रश्न पहा, हे कॅल्क्युलेशन तिथे तुम्हाला समजून जाईल. चला, तर आता आपल्याला काय करायचं, ही संख्या हे जशाला तसं लिहिलं मी. पहा, एक मायनसचे एक प्लसचे, एक मायनस आणि एक प्लस असल्यामुळे आपल्याला तिथे काय होईल वजाबाकी. आता 80 मधून 81 जात नाही, 81 मधून 80 वजा केले, एक उत्तर आलं इथे 16. इथं चिन्ह वजाबाकीचं छोटं आहे, बेरचं मोठं आहे. जी मोठ्या संख्येचं चिन्ह बेरजेचं आहे, मग बेरीज लिहायची गरज नसते, त्याच्यामुळे आपण लिहित नाही. चला, तर आपलं एकंदरीत हे झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूचे काय करायचे, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन वर्गमूळ
घेऊन दोन्ही बाजूचे वर्गमूळ आपल्याला घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्यायचे आपल्याला. तर आपल्याला काय करायचं पहा, हा कशाचा वर्ग आहे बघा, वायच्या जागी फक्त वाय घ्यायचे, ठीक आहे. आणि हा कशाचा वर्ग आहे, हा आहे 9/4चा वर्ग आहे, प्लस 9/4. 9/4चे अर्धे केले ते 9/4चा वर्ग. हे वर्ग घ्यायचे नाही, वर्ग कशाचा होता ती संख्या घ्यायची. आणि हे 1/16, एक कशात, एकचा वर्गमूळ काढला तर एकच येते. आणि 16 कशाचा वर्ग आहे, 16 4चा वर्ग असल्यामुळे इथे आपल्याला लिहायचे 4. आणि एकदा प्लस मध्ये लिहायचे, एकदा मायनस मध्ये, ठीक आहे. एकदा 16 4चा वर्ग 16 आहे, मग 16चा वर्गमूळ 4 आलेला आहे, ठीक आहे. आणि पहा हे कशाचा वर्गमूळ आहे ते आपण घेतलेला आहे, ठीक आहे. वाय वर्गातला फक्त वाय घ्यायचा. ह्या पूर्ण संख्येचा ह्या संख्येचा वर्ग हा आहे आणि याचं वर्गमूळ हे, याचं वर्गमूळ काय निघणार हे कसं निघालं, वायचा फक्त वाय घेतला आपण. आणि इथं कशाचे अर्धे केलते, ओके, अर्धे आपले किती आलते, आपल्याला तेवढीच संख्या घ्यायची, फक्त एवढंच, फक्त 2च स्टेप लक्षात ठेवा. अर्धे किती आलते ते इथे घ्यायचे आणि इथं फक्त वाय घ्यायचा, ठीक आहे. आणि इथरची संख्या आहे त्याचा वर्गमूळ करायचा, एकदा प्लस मध्ये लिहायचं, एकदा वाय मायनस मध्ये. वाय प्लस 9/4 प्लस बरोबर 1/4, एकदा प्लस मध्ये आलं. वाय प्लस 9/4 बरोबर एकदा वजा मध्ये आलेलं, ठीक आहे. चल आता हे प्लसच्या तिकडे जाऊन मायनस मध्ये. वाय बरोबर 9 1/4 वजा 9/4. तर इकडचे कॅल्क्युलेशन करून टाकूत आपण. 1 मधून छेद समान आहे त्याच्यामुळं अंशाची डायरेक्ट जे चिन्ह आहे तेच राहू द्यायचे, ठीक आहे. 1 मधून 9 जात नाहीत तर 9 मधून 1 वजा केले 8 आले. वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळं वजाबाकी. 4च्या पाड्यात 8 किती नंबरला येतात, 4च्या पाड्यात 8 2 नंबरला, 1 वजाबाकीचा असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये आले. चला आता इकडचे पण कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. वाय बरोबर वजा 1 आणि हे प्लसच्या तिकडे जाऊन मायनस मध्ये वजा 4. खालचा छेद समान आहे. वाय बरोबर वजा 1 आणि वजा 9, वजा 1 आणि 9 वजा 9 दोन्ही वजा असल्यामुळे दोघांची वजाबाकी न होता बेरीज होणार, कारण दोन्ही वजाबाकीचे. वजा वजा आपण अधिक होते, वजा 1 वजा 9 वजा 10 आणि खालचे 4 खाली जसं तसे. हे 2च्या पाड्यात 2 नंबरला येते, 2च्या पाड्यात 5 नंबरला येते, ठीक आहे. वजाबाकीचं चिन्ह वजाबाकीचं जसं तसं. वाय बरोबर वजा 5/2. समीकरणाची मुळे वजा 2 वजा 5/2, ठीक आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 5 झाला. 6व्या प्रश्नाकडे वळू. आपला 6वा आणि शेवटचा प्रश्न आहे. 5x वर्ग बरोबर 4x प्लस 7. पहा आपण नेहमी संख्या तिकडे नेतो, पण आता हा x इकडच्या साईडला आलेला आहे म्हणजे उजव्या साईडला आला, त्याला डाव्या साईडला न्यायचं. म्हणजे x वर्ग वजा 4x बरोबर 7. हे प्लस इथे काही नसतं म्हणजे प्लस, हे प्लसच्या इकडे जाऊन मायनस. आता पहा इथे संख्या आलेली आहे, आपल्या त्या संख्येची संख्या नको, मग याला काय करायचं आपण, प्रत्येक पदाला आपण काय करायचं 5 न. इथे जी संख्या आहे त्याच्यानं प्रत्येक पदाला भागायचं. प्रत्येक पदास प्रत्येक 5 ने भागून इथे आपल्याला जसा तसं लिहायचा आहे प्रश्न, ठीक आहे. 4x बरोबर 7 5 न भागायचं. इथे 5 न भागलं, इथं 5 न भागलं, इथं 5 न. हे 5 कटून गेले, इथे x उरला वजा. आता हे कोणत्याच पाड्यात येत नाही, 4/5 जसा तसं तसे लिहिले. आणि इथे x बरोबर 7/5. इथे पण काटाकाटी होत नाही त्याच्यामुळे आपलं इथं झालं. आता इथे जी संख्या आहे त्याचे अर्धे करायचे, म्हणजे 4/5 चे अर्धे. 4 चे अर्धे होता तर 2, खालचे 5 जशाला
जर याचे अर्धे झाले नसते तर आपण याचे काय करतो डबल. मग आता वर्ग करायचा, चा वर्ग 2 चा वर्ग येते 4, 5 चा वर्ग येते 2/5 चा वर्ग, 2 चा वर्ग येते 4, 5 चा वर्ग येते 25. आता हे 4/25 आपल्याला दोन्ही बाजूला काय करायचे, मिळवायचे. दोन्ही बाजूस 4/25 बेरीज करून किंवा मिळवून, बेरीज करून म्हणजे x वजा, इथे वजा बाकी असल्यामुळे इथे आपल्याला वजा, इथे वजा वजा घ्यायचे. आणि आता वर्ग नेहमी बेरजेमध्ये येतो. ठीक आहे. प्लस 4/25 मिळवले, इकडच्या साईडला पण मिळवतात 7/5 प्लस 4/25. पहा इथं छेद 5 आहे, इथं छेद 25 आहे. मग आपल्याला इथं सॉल्व करताना आपल्याला काय करावं लागेल, याचा छेद 25 करायचा. याचा छेद 25 करताना आपल्याला कितीनं गुणलं, आपण गुणावं लागेल 5 न. तर मग खालच्या संख्येला जर 5 न गुणलं तर वरच्या संख्येला पण आपल्याला 5 नच गुणावं लागेल. पहा इथं छेद किती आहे, पहा इथं छेद आहे 25, इथं छेद आहे 5. आपण काय करतो, एक स्टेप जास्त जरी झाली तरी हरकत नाही. 7/5 4/25. याचा छेद 25 आहे आणि याचा छेद 5 आहे. तर आपल्याला दोघांची बेरीज करताना छेद समान पाहिजे तरच आपण बेरीज वजा बाकी करू शकतो. इथं छेद समान नाही, त्याच्यामुळे मी छेद समान करण्यासाठी इथं गुणाकार 5 न केला आणि भागाकार 5 न, म्हणजे वरी 5 खाली 5 न गुणलं भागलं तर याचा काही फरक होत नाही. मग आपल्याला एक स्टेप जास्त आपल्याला इथे ह्या प्रश्नामध्ये करावं लागणार आहे. ठीक आहे. चला 7/35/35 प्लस 4/25. इकडची बाजू आपण करता x वर्ग वजा 4/5 प्लस 4/25, x वर्ग वजा 4/5x प्लस 4/25. आता आपल्याला काय करायचं, छेद समान झाल्यामुळं आपण दोघांची बेरीज केली. ठीक आहे. दोघांची बेरीज केल्यावर 35 आणि 4 किती येतात, 39 आणि हे 25 खाली जशाला तसे. ठीक आहे. 35 प्लस 4 39 आले, 25 जशाला तसे. ठीक आहे. जर छेद समान असेल तर अंशाची डायरेक्ट बेरीज करतो. आपण इथे डायरेक्ट बेरीज केलेली आहे. जर तुम्हाला जर डायरेक्ट नाही पाहिजे असेल तर आपण काय करतो, एक स्टेप लिहून घेऊ का. ठीक आहे. ही जशा तशी संख्या x वर्ग वजा 4/5x प्लस 4/25 बरोबर. ह्या दोघांची बेरीज किती आली, 35 प्लस 4/25. दोघांची बेरीज आलेली आहे 39 आणि खाली 25 जशा तसे. आता दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्यायचे. काय करायचे, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ, वर्गमूळ घेऊन. ठीक आहे. आता 13 कशाचा वर्ग आहे का नाही, सॉरी 39 कशाचा वर्ग आहे का नाही. मग 39 ला डायरेक्ट ब्रॅकेटमध्ये घ्यायचा. 25 कशाचा वर्ग आहे, 25 5चा वर्ग आहे. आता इकडचा घेताना फक्त इकडचा x घ्यायचा आणि आपण कशाचे अर्धे केले, आपण अर्धे केले ते 2/5. ओके सॉरी, अर्धे किती आलं तर आपलं उत्तर, अर्ध उत्तर आलं तर वजा 2/5. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये घ्यायचं नाही, एकदा प्लस एकदा मायनस मध्ये लिहिलं. आता एकदा प्लस मध्ये लिहायची x वजा 2/5 बरोबर, प्लस मध्ये एकदा 39/5 x वजा 2/5 एकदा वजा बाकीमध्ये 39 वजा बाकीच्या तिकडे जाऊन बेरीज मध्ये होतात. x बरोबर 39. ठीक आहे. आता हे मी काय करतो, ही जी संख्या आहे ती पहिले लिहितो. 2 पहिले नेहमी संख्या लिहायला पाहिजे, त्याच्यामुळे पहिले नेहमी ही संख्या न लिहिता मी काय करतो, ही पहिले लिहितो. कारण आपल्याला हे पहिले लिहावं लागतं. हे मायनसच्या तिकडे जाऊन प्लस आणि हे प्लस ऑलरेडी आहे.
ठीक आहे. हे मायनसच्या इकडे जाऊन काय होणार आहे प्लस. आपल्याला पहिले संख्या लिहायची आहे, त्याच्यानंतर हे वजाबाकीचे. ठीक आहे, पहिले संख्या लिहिली, हे तिकडे जर लिहिलं तरी काही हरकत नव्हती, खालचे 5 जसा. आता बघा छेद समान आहे, छेद समान आहे तर वरचा अंशाची डायरेक्ट आपण काय करू शकतो, बेरीज करू शकतो. अशा प्रकारे आपला म्हणजे ते खाली लिहायचं आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे, वर्ग समीकरणाची मुळे लिहून टाकायचं. 2 प्लस वर्गमुळात 39/5, 2 वजा वर्गमुळात 39/5 आपलं उत्तर झालेलं आहे. अशा प्रकारे हा सराव संच 2.3 खूप महत्त्वाचा सराव संच आहे.